इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्रांचा वापर करून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यास प्रतिबंध करून कारवाई करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने 29 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सोलापूर अक्कलकोट हायवे जवळील BSNL टॉवर जवळ सर्व्हिस रोडवर एका पांढऱ्या रंगाची बोलेनो कार आणि 2 इसम हे TVS अपाची कंपनीच्या मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे. त्यानुसार प्राप्त बातमीबाबत सविस्तर माहिती अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना देऊन सूचनेनुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक बातमीच्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना एक पांढऱ्या रंगाची बलेनो कार व अपाची मोटरसायकलवर 2 इसम थांबल्याचे दिसून आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकास नमूद ठिकाणी थांबलेल्या संशयित इसमांकडे जात असताना इसमांना पोलीस पथकाचा संशय आल्याने मोटरसायकलवर 2 इसमांपैकी पाठीमागील बाजूस बसलेला इसम सदर ठिकाणाहून पळून गेला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने मोटरसायकलवरील दुसऱ्या इसमास आणि पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इसमास जागीच ताब्यात घेतले. नमूद दोन्ही इसमांना त्यांचे नाव, पत्ता आणि इतर माहिती विचारली असता कारमधील इसमाचे नाव सचिन सिद्धाराम झगळघंटे, वय 38, राहणार कर्देहळ्ळी, कुंभारी, जिल्हा सोलापूर. मोटरसायकलवरील इसमाचे नाव फरहान अखिल शेख, वय 19, राहणार अमन चौक, नबी बीडी घरकुल, सोलापूर असे असल्याचे सांगितले. यावेळी वरील दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता इसम सचिन झगडघंटे याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूस कमरेस खोचलेले एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि खिशामध्ये 2 जिवंत काडतुसे मिळून आली, तर फरहान शेख याच्याजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि खिशात 8 जिवंत काडतुसे मिळून आली. दोन्ही इसमांकडे अधिक चौकशी केली असता तसा कोणताही परवाना त्यांच्याकडे नसून सदरचे दोन्ही पिस्तूल हे विक्री करण्याकरता सदर ठिकाणी आल्याचे सांगितले. तसेच पळून गेलेल्या इसमाचे नाव रमेश विश्वनाथ धूळ, राहणार सध्या कुंभारी, मूळ राहणार कर्नाटक असे सांगितले. त्यावरून नमूद इस्मांविरुद्ध MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 325 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून इसम नामे सचिन सिद्धाराम झगळघंटे, फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील 2 गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे, मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार, TVS अपाची कंपनीची मोटरसायकल असा एकूण 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत. क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम झगळघंटे, वय 38, राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरहान अखिल शेख, वय 19, राहणार नवीन बीडी घरकुल, सोलापूर यांच्या ताब्यातून 2 देशी पिस्टल आणि एकाकडे 2 जिवंत काडतूस आणि दुसरीकडे 8 जिवंत काडतूस अशा एकूण 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहेत. यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून 1 दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत.
यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतं, ते आता फरार आहे. त्यांनाही शोधण्याच्या कामासाठी पथक रवाना झालेले आहेत. या डिटेक्शनमध्ये 2 बनावटी गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस, एक मारुती बलेनो कार आणि एक TVS अपाचे मोटरसायकल असा एकूण 10,10,000 किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP श्रीमती पाटील, ACP श्री माने, PI श्री माने आणि API श्री दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम, अनिल, महेश, भरत, कुमार, राजू, महेश, सिद्धाराम आणि मच्छिंद्र राठोडे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो. यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल. सर, शहरामध्ये जे